श्रीमंती विरुद्ध स्वाभिमान काय होतं जेव्हा हे दोन विचार एकमेकांना भिडतात. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशाच शक्तिशाली संघर्षाची कहाणी पाहणार आहोत. ही फक्त एक कथा नाहीये, तर विचारांची एक जबरदस्त टक्कर आहे. चला सुरुवातच ह्या वाक्याने करूया. हे वाक्य ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो, कोण आहे ही मुलगी आणि तिच्यात असं विशेष काय आहे की ती एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये बदल घडवून आणू शकते. या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण कथेचं सार दडलंय. तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थेट कथेच्या मुळाशी जावं लागेल. चला भेटूया आपल्या मुख्य पात्राला, सायाला, आणि बघूया तिचं जग कसं आहे आणि ती कोणती स्वप्न घेऊन आली आहे. आणि ही आहे साया. तिचे कपडे साधे आहेत, कदाचित जुनेही असतील, पण तिच्या कपड्यांवर जाऊ नका, तिच्या डोळ्यांमध्ये बघा. तिथे एक वेगळीच चमक आहे. तिच्या स्वप्नांची, तिच्या जिद्दीची, जी तिला या भव्य कॉलेजच्या गेटपर्यंत घेऊन आलीये. आता ही स्लाइड बघा. किती स्पष्टपणे दोन वेगवेगळी जगं इथे दिसतायत. एका बाजूला आहे सायाचं जग, जुने कपडे पण डोळ्यात स्वप्न आणि एक नवी चमक. आणि दुसऱ्या बाजूला आहे रॉयल कॉलेजचं जग, ब्रँडेड कपडे, पैशांची श्रीमंती आणि एक वेगळाच ॲटिट्यूड. इथूनच तर खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. जेव्हा ही दोन टोकाची वेगळी जगं एकमेकांसमोर येतात ना, तेव्हा टक्कर तर होणारच. आणि या संघर्षाची पहिली ठिणगी टाकते मायरा, जी श्रीमंती आणि अहंकाराचं प्रतीक बनून समोर येते. मायराचे हे शब्द ऐका. ती फक्त बोलत नाहीये. क्वीन आणि झोपडपट्टी हे दोन शब्द एकत्र वापरून ती सायाचा अपमान करतीये, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतीये. हा एक शाब्दिक हल्ला आहे, जो सायाला तिची जागा दाखवून देण्यासाठी केला गेला आहे. पण सायाचं उत्तर बघा, किती शांत आणि किती ठाम. ती त्या अपमानाला त्याच भाषेत उत्तर देत नाही. उलट ती आपला उद्देश स्पष्ट करते. ती वादात पडतच नाही. आपला सन्मान आणि आपला ध्येय दोन्ही जपते. आता मात्र मायराचा अहंकार दुखावतो. ती टोमॅणांवरून थेट हुकुमशाहीवर येते. चल निघ इथून. तिच्या मते रॉयल कॉलेजमध्ये कोणाला प्रवेश मिळावा हे पैशांवरून आणि दिसण्यावरून ठरतं, पात्रतेवरून नाही. आणि इथे हा संघर्ष फक्त शब्दांपुरता राहत नाही. मायरा सायाची पुस्तकं खाली पाडते. ही फक्त एक कृती नाहीये, हा सर्वांसमोर केलेला अपमान आहे. तिचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तकं पाडणं म्हणजे तिच्या शिक्षणाच्या स्वप्नावर केलेला हल्ला आहे. या घटनेनंतर कथेत एक जबरदस्त वळण येतं. आदित्य नावाच्या तिसऱ्या पात्राची एंट्री होते. तो मदत करायला पुढे येतो, पण तेव्हा सायाची प्रतिक्रिया सगळ्यांना चक्रावून टाकते. एवढा अपमान होऊनही साया स्वतःलाच समजावते. रडण्याऐवजी ती स्वतःला मजबूत राहण्याची आठवण करून देते. विचार करा, हे आतून येणारं बळ किती अविश्वसनीय असेल. तेवढ्यात आदित्य येतो आणि मदतीचा हात पुढे करतो. तो सॉरी म्हणतो, जणू काही तो मायराच्या वागण्याची माफी मागत आहे. वरवर पाहता तो परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पण सायाचं हे उत्तर सगळंच चित्र बदलून टाकतं. ती त्याची मदत नाकारते. का? हा तिचा उद्धटपणा नाही, तर तिचं स्वातंत्र्य आहे. तिला कोणाचीही सहानुभूती नकोय. तिला स्वतःला बिचारी म्हणून दाखवायचं नाहीये. ती ठामपणे सांगते, ही माझी लढाई आहे आणि मी ती लढायला सक्षम आहे. आता आपण या प्रसंगाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. इथे मायरा आणि आदित्य या घटनेवर विचार करतात आणि तेव्हाच या कथेचा खरा विषय समोर येतो. मायराच्या दृष्टिकोनातून सायाचं हे वागणं म्हणजे फक्त ॲटिट्यूड आहे. तिच्या मते एका गरीब मुलीने इतकं ठामपणे वागणं म्हणजे उद्धटपणाच. ती पुन्हा एकदा भिकारी हा शब्द वापरून आपला दृष्टिकोन दाखवून देते. आणि मग येतं या कथेतलं सर्वात महत्त्वाचं वाक्य. आदित्य मायराच्या विचारांना छेद देतो. तो सायाच्या वागण्याला एक नवीन आणि अगदी योग्य ओळख देतो, स्वाभिमान. ॲटिट्यूड आणि स्वाभिमान यातला फरक तो एका वाक्यात स्पष्ट करतो. तर मग हा स्वाभिमान म्हणजे नेमकं काय? स्वाभिमान म्हणजे स्वतःबद्दलचा आदर, स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान. हा अहंकार नाही. ही तीच एक सकारात्मक शक्ती आहे, जी सायाला इतक्या अपमानास्पद परिस्थितीतही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद देते. ही स्लाइड आपल्याला सायाकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन अगदी आरशासारखे स्वच्छ दाखवते. मायरासाठी ती ॲटिट्यूड असलेली एक भिकारी मुलगी आहे, तर आदित्यसाठी ती स्वाभिमान असलेली आणि जगात बदल घडवणारी मुलगी आहे. एकच व्यक्ती, पण पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन. आणि यातच या कथेचा खरा गाभा आहे.
तर हे सगळं पाहिल्यानंतर आपण या शेवटच्या प्रश्नावर नक्कीच विचार करू शकतो की ॲटिट्यूड आणि स्वाभिमान यामध्ये नेमका फरक तरी काय आहे यावर नक्की विचार करा. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत